शिक्षकांनी प्रतिभावान असणे काळाची गरज. पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे. ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय प्रतिभावंत गुरु पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. शिक्षक समाजाच्या भावी पिढीचे घडवणारे असतात, त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. शिक्षकांनी प्रतिभावान असणं ही काळाची गरज असून त्यातूनच समाजात सकारात्मक बदल घडवता येतो, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले. ते ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्यात राज्यातील 33 शिक्षकांना प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास शाहीन शेख, मानव हक्क आयोग, माजी शिक्षक आमदार भगवानराव सळुखे, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाचे राज्य अध्यक्ष संदीप लोंढे, सूरज फाउंडेशनचे रघुनाथ सातपुते, मुख्याध्यापक अधिकराव पवार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात प्रतिभावंत शिक्षकांचा शाल, मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर खाडे यांनी सांगितले की राज्य सरकार शिक्षणाच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्य देत असून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबाबत विविध योजना राबवित आहे. शिक्षकांनी समाज आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करावेत असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमात प्रतिभावंत गुरु 2024 स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर सागर बोराडे यांनी केले, तर संघटनेची भूमिका शाहीन शेख यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाधव आणि मारुती नवलाई यांनी केले आणि आभार अल्ताफ खतीब यांनी मानले.